माय चॅनल अगेन. किंजलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हॅशटॅग नुसतं ब्लॉग्स बरं का. सो आता मी आणि मधू ग्रँड रोडवर आता इथे चालतो आहे आणि फिलहाल तरी आम्ही डायरेक्शन्स बरोबर जात होतो का आपण. येस, आय एम मधूच्या जीवावर आली आहे मी. आज मधू आपली गाईड आहे, गाईड टू एव्हरीथिंग. येस. तर आता आपण फिलहाल चाललो आहे बाबुलनाथच्या देवळात. तिथून मग बघूया. आधी आपण एका प्लेसवर जाऊया, तिथून मग बघूया काय होतं. ओके, सी यू गाईज. इथे मधूची फ्रेंड राहते, राईट मधू? नो. थोड्या दिवसांनी मधू पण इथेच राहायला येणार आहे. मम्मी आणि मेविश मधूला भेटायला येणार इकडेच. येस. इथे आता पोचलोय देवळात आणि वाव हे बघ, इथे खूप सारं पक्ष्यांचं हे लागलं आहे. आणि मधूचा काय चालतं माहिती आहे? मधूनी बघितलं लाईफ गिव्स यू टेंजरीन आणि तिला ते खूप आवडलं आहे. तिला पण आता कोणतरी वांशिकच पाहिजे. सगळ्यांनाच पाहिजे. आहे. एका गोष्टीवरून तिचं चेंज झालं आहे. ती गोष्ट थोडं पर्सनल आहे. आणि आपण टेम्पलमध्ये आलो आहे. हे मला वाटतं रात्री तर खूप छान दिसत असणार. हे लॅम्प्स लावलेत ना. वाटत नाही रात्रीचं बंद करत असतील. घर आहे तिकडे. वा, चालत जाऊया. कुठे चालत जाऊया? देवळात. हा, मग चालतच जायचं आहे ना. अच्छा, इथे लिफ्ट आहे. ओ नाही चालत जाऊया. ठीक आहे, चालत चाललो आम्ही आता. किती छान आहे इकडे, किती शांतता आहे. असं वाटतं आपण मुंबईमध्ये आहेच नाही. अरे बघ ना, तू चमकतेस का? इतका ग्लो, स्ट्रेसचा ग्लो. अजून वरती जायचं आपल्याला आणि वी आर हिअर. आता मी आणि मधू इथे देवळात बसलो आणि तरी पण आम्ही काय बोलतोय, जाऊ दे. पण इकडचे शांतीसाठी. हां, इकडचे वाईब्स चांगले आहेत. पण मी फर्स्ट टाईम आली आहे. विषय वेगळे चालू आहेत. मला वाटलं विषय वेगळा. आणि इथे फोटोग्राफी आपण नाही करू शकत. तरी आम्ही व्हिडिओ काढतो. हां, तरी आम्ही व्हिडिओ काढतो, पण आतमधला नाही काढत. इथे आम्ही थोडंसं बाहेर बसलो तर इथे काढतात लोक फोटो वगैरे. पण आपण बघूया. तर आपला पहिला डेस्टिनेशन जे होतं बाबुलनाथ, ते चांगल्या प्रकारे पार पडलं आहे. सक्सेसफुली. येस. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन काय आपलं? इस्कॉन ग्रँड रोड. चौपाटी समोरच आहे. आज काय खरं नाही. पण ह्याच्यानंतर सगळे देवळ झाल्यानंतर आमचा अजून एक प्लॅन होता, पण तो आम्ही ड्रॉप केला फक्त एका मुलीसाठी. आपामुळे. हां, आता बघूया ती आपा कधी येते आणि प्लॅन कधी सक्सेसफुल होतो. हां यार, ते काका आले मध्ये, गेले ते काका. आता इथे आपल्याला दिसतंय एंटीला. अरे जाऊ दे. आता इथे आम्ही इस्कॉन टेम्पलला आलो आहे. किती शांतता आहे इकडे, एवढी शांतता आहे. कसं होतं तुझं दर्शन? काय सांगशील तू तुझ्या व्ह्यूजबद्दल? आता नेक्स्ट आपण आता कुठे जाणार आहे परत? आता आपण महालक्ष्मीला चाललो आहे. ओ वाव. आणि आज मी एक छोट्या पोरीला पिकनिकवर घेऊन चालली आहे. तर मग आता आम्ही देवदर्शन करतोय. देवदर्शन स्टॉप इज महालक्ष्मी. येस. पण आता मी आणि मधू चांगला कॉन्व्हर्सेशन करत होतो. तेच सगळे बोलतोय नाही, ते त्याच्यामध्ये पण आम्ही एक छोटासा पॉज घेऊन आम्ही कॉन्व्हर्सेशन चालू केलेलं. चांगला एक कॉन्व्हर्सेशन होता.
ते मधू आणि आम्ही तुम्हाला नंतर सांगू कशाबद्दलचा होता. असं सांगून आहे ना कधी कधी ते होत नाही. मग ते जेव्हा होईल तेव्हाच आम्ही सांगू की आम्ही तेव्हा डिस्कस करत होतो म्हणून ते तसं झालं. ओके, सो आता आपण जाऊया महालक्ष्मी. आता मे बी आपल्याला इथून बस पकडायची आहे आणि बस पकडून आपण महालक्ष्मी जाणार आहे. ओके गाईज, सो सी यू देअर. तिकडे आपला कोस्टल रोड आहे आणि वरती महालक्ष्मीचं देऊळ आहे. आणि तुझं काय मत आहे मधू, इथे हे सगळं केलं काय होतं इथे आधी? इथे ना आधी समुद्र होता मग आणि आता इथे कोस्टल रोड आहे. अरे इकडे इथपर्यंत पाणी यायचं ना. येस, थोडं इन्फॉर्मेशन आम्हाला दिलंस तर हरकत नाही. एवढंच माहिती आहे की इथे आधी पाणी होतं, म्हणजे समुद्र दिसायचं पूर्ण. आणि आता ॲज यू कॅन सी डेव्हलपमेंट हॅज ब्रॉट इन कोस्टल रोड. तू मगाशी काहीतरी एक प्रोवर्ब काहीतरी बोललीस, नेचर्स म्हणजे कॉस्ट. तो माझा ओपिनियन आहे की डेव्हलपमेंट शुड नॉट बी ॲट नेचर्स कॉस्ट, बट सॅडली इट इज तसंच होतं. तसंच होतं. पूर्ण हा कोस्टल रोड आहे. विचार करा ना, एवढा मोठा समुद्र इथपर्यंत येणारा त्या लोकांनी गायब केला. हे कोस्टल रोडमुळेच आता म्हणजे कोकणात पाणी तुमचं. दॅट इज द रिझन. हे कोकण खरंच समजू शकतो. अरे किती पण हे छान वाटतं. पण इथे समुद्र असलं असतं तर आणखीन छान वाटलं असतं. व्ह्यू इज नाईस. तरी पण ह्या लोकांना समुद्र असं नाही करायला पाहिजे होता. वेकअप सेट नाही बघितला त्यांनी. अरे रे, वेकअप सेट बघितला असतं तर नसतं गेलं. छान आहे, छान आहे. बट ओव्हरऑल आपलं दर्शन पण व्यवस्थित झालंय. आणि येस, आणि ते थोडंसं झूम करून कोस्टल रोडचं एक दर्शन. आता आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहे आणि काकांचा प्लेलिस्ट लेटर. काकांचा प्लेलिस्ट एकदम लेटर. ओके गाईस, सो आपलं हां थकलो तर आहे. येस, आणि सक्सेसफुली आपलं दर्शन चांगले झाले पण सगळीकडे. बट आता आम्ही थकलो आहे तर आता आम्ही पेटपूजासाठी थोडं रेस्टॉरंट बघतोय चांगला. तिथे आता आम्ही थोडं आमचं जेवू खाऊ काहीतरी करू. आज खूप खर्च झाला आहे. जास्तच नवाबी झाली आहे. बट इट्स ऑल राईट. कधी कधी चालतं. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. सो गाईज, आता आपण तुम्हाला कुठेतरी बसून बोलूया. कुठेतरी म्हणजे इथे जेवू तिकडे. तिथून निघूया. ओके. कसा होता तुझा मधू आजचा दिवस इन शॉर्ट? काय छान होता, पण मी डिस्क्राईब स्लीप वेल. त्यामुळे मी आता थकली आहे. जर मी प्रॉपर 8 तासाची झोप घेतली असती तर आता माझ्यामध्ये अजून एनर्जी असती. इट्स ओके. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. तर घरी जाऊन झोप. ओके. आणि जे राहिलेलं आहे ते पण कंप्लीट कर. ओके गाईज, सी यू देअर. ओके, सो आता आम्ही इथे जेवायला आलो आहे आणि आता आम्ही जेवणार आहे चांगला मस्तपैकी. पूर्ण थकलो आहे. द डे वॉज व्हेरी हॅक्टिक. स्कॅम झाला आणि ते हॅक्टिक होतं. आणि आता इथे आम्ही जेवू आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. ओके, तर आता आमचं लंच इथे रेडी आहे. मधू ऑल ओके. मी इथे लंच आता आम्ही फटाफट करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. ओके काय सर, मग शॉपिंग पण केली. तर आणि आजचा दिवस आम्ही इथेच संपवतोय. खूप थकलो आहे आता आम्ही. हो, मधू तर मॅक्स थकली आहे एकदम. झोप पूर्ण नाही म्हणून थकली आहे. येस, अँड वी एंडिंग दिस व्लॉग हिअर.
आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके गाईज, आणि कीप वॉचिंग किंजल नागवेकर. प्लीज सबस्क्राईब. येस.